तर मित्रांनो बघा, आज आपण सतीश धवन अंतरिक्ष केंद्र म्हणजेच स्पेस सेंटर यामध्ये फिटरसाठी जागा निघालेल्या आहेत. तर त्यासाठी आपण अप्लाय करणार आहोत. तर या अप्लाय बटनवर क्लिक करून आपण आपला फॉर्म फिलअप करू शकता. त्यासाठी अगोदर आपण याची जी नोटिफिकेशन आहे ते आपण बघून घेऊया. तर बघा, इथं नोटिफिकेशन ओपन झालेली आहे. तर इथं तुम्ही बघू शकता की यामध्ये आपल्याला यासाठी जी जागा आहेत, तर ती इथं आपल्याला बघायला भेटतील. तर ज्या अकॉर्डिंग तुमचं शिक्षण आहे किंवा क्वालिफिकेशन ज्या अकॉर्डिंग आहे, त्या अकॉर्डिंग तुम्ही इथं त्याची जाहिरात बघू शकता. तर बघा, आपलं जे आहे ते फिटरवरून ITI फिटर जे आपण ITIचा कोर्स केला आहे, त्यावरती आपण फॉर्म फिलअप केलेला आहे. तर त्याचे आपण इथं अगोदर नोटिफिकेशन बघून घेऊया. तर तुमचं पण ITI झालं असेल, तर त्यासाठी तुम्ही इथं अप्लाय करू शकता. इलेक्ट्रिशियन झालेलं असेल, फिटर झालेलं असेल, तर त्यासाठी इथं तुम्ही अप्लाय करू शकता. तर बघा, इथं इलेक्ट्रिशियनसाठी 6 जागा आहेत. त्यानंतर इलेक्ट्रिशियन PCR यामध्ये 2 जागा आहेत. यामध्ये तुम्ही बघू शकता की इथं जे तिसरा कॉलम आहे, सॉरी चौथा, म्हणजे हे केमिकल आणि हे नंतर इथं जे आहे ही त्यासाठी जागा आहे. आणि इथं किती जागा आहेत, म्हणजे कोणत्या पदासाठी जागा आहेत इथं आहेत आणि किती जागा आहेत. आणि इकडं जी तुमची कास्ट वाईज आपल्याला जागा दिलेल्या आहेत. तर बघा, इथं खाली तुम्ही बघू शकता, इथं इलेक्ट्रिशियनसाठी UR साठी 2 जागा आहेत. त्यानंतर OB साठी 30 जागा आहेत आणि SC साठी 1 जागा आहे. असं तुम्ही या पद्धतीने बघू शकता. इथं इलेक्ट्रिशियनमध्ये PCR युनिट रसायने यासाठी इथं इलेक्ट्रिशियनमध्ये जागा आहेत. तर तुम्ही इथं 2 जागा आहेत, यासाठी अप्लाय करू शकता. तर बघा, मी इथं फिटरसाठी अप्लाय केलेलं आहे. यासाठी एक टोटल 19 जागा आहेत. तर इथं UR साठी मी UR मधून येतो, जनरलमधून येतो माझी कास्ट. तर मी इथं अप्लाय केलेलं आहे. इथून पुढे आपण अप्लाय करणार आहे. तर बघा, इथं जनरलमध्ये 9 जागा आहे, यासाठी मी अप्लाय करणार आहे. तर इथं जर आपण शिक्षण बघितलं तर इथं SSC प्लस ITI असणे गरजेचं आहे. ठीक आहे. NCVT असले चालते किंवा NSC असले चालते. तर इथं आपण अप्लाय करणार आहे. तर तुमचं जर ITI झालं असेल तर तुम्ही अप्लाय करून घ्या. यासाठी आपण यांची जी अदरवाईज काही इन्फॉर्मेशन आहे ते आपण बघून घेऊया. आणि हां, इथं फायरमॅनसाठी बी जागा आहेत. फायरमॅन, त्यानंतर हलके वाहन चालक म्हणजे लाईट व्हेइकल ड्रायव्हर. तर तुमचं जर ड्रायव्हिंग टेस्ट किंवा किंवा ड्रायव्हरिंग तुमचं जर परफेक्ट असेल, तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता. तर बघा, आपल्याला इथं काय करायचं आहे, जे आपण फॉर्म फिलअप करताना आपल्याला डॉक्युमेंट जे टाकायचे आहेत किंवा अपलोड करायचे आहेत, तर ते किती MBमध्ये अपलोड करायचे आहेत किंवा फोटो आपल्याला किती MBचा पाहिजे आहे, तर तिथं आपल्याला इथं बघायचं आहे. ठीक आहे. तर ते अगोदर तुम्ही बघून घ्या, कारण तुमचा फोटो जेवढ्या यामध्ये इथं मागवलेला आहे किंवा KB मध्ये असो, MBमध्ये असो, तर त्याच MBमध्ये इथं आपल्याला फोटो अपलोड करावा लागत असतो. तर बघा, इथं बी आपल्याला वय आणि वर्ष किती पाहिजे, वर्ष किती पाहिजे हे इथं आपल्याला बघायला भेटते. तर इथं तुम्ही बघू शकता, टेक्निशियन B साठी आपण अप्लाय केला होता ITI फिटरसाठी. तर इथं तुम्ही बघू शकता, जे आपल्याला पेमेंट भेटणार आहे किंवा जे आपली स्टायपेंड असणार आहे, तर ती इथं आपल्याला 33,735 पासून पुढं असणार आहे. प्लस ट्रान्सपोर्ट अलाउन्स ही गव्हर्नमेंटच्या ऑर्डरनुसार आपल्याला भेटणार आहे. जर तुम्ही कोणत्याही ठिकाणी असेल, जसं की माझं आता पंढरपूर आहे, तर मी पंढरपूरहून जिथं आपल्याला फॉर्म जी आपली एक्झाम आहे, तर ती एक्झाम देण्यासाठी आपण जाणार आहे. तर त्याचं जे ट्रान्सपोर्ट अलाउन्स आहे, तर ती गव्हर्नमेंटच्या ऑर्डरनुसार आपल्याला भेटणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही इथं बघू शकता. त्यानंतर आपल्याला काय करायचं, की बाबा आपण जे अपलोड केलेले डॉक्युमेंट आहेत, तर ते डॉक्युमेंट आपल्याला किती साईजमध्ये आहेत ते पाहायचं आहे. इथं तुम्ही शुल्कसुद्धा बघू शकता, फीसुद्धा बघू शकता. इथं पद क्रमांक 1, 20 आणि 40 साठी ₹750 आहे. तर तुम्ही कुठल्या पोस्टला अप्लाय करताय ते बघा. मी सध्या ITI फिटर यावरून अप्लाय करतोय. तर माझी ही जी पोस्ट आहे ती आय थिंक 24 नंबरची, म्हणजे 24 पोस्ट कोड आहे. तर त्याला मला ₹500 फी आहे. तर मी हा फॉर्म भरणार आहे. तर बघा, इथं तुम्ही बघू शकता, अपलोडिंग डॉक्युमेंट्स ही फक्त आपल्याला इथं बघून घ्यायचं आहे, कारण ही खूप महत्त्वाचं आहे. कारण या अगोदर
फॉर्म मी फिलअप केलेला, तर त्यामध्ये 100 केबीच्या आतमध्ये नको आहे आणि 100 केबीच्या जास्त पण नको आहे. म्हणजेच 95 आय थिंक 95 ते 100 या पिक्सेलमध्ये पाहिजे. ठीक आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की 40 केबीच्या आतमध्ये हा फोटो पाहिजे आणि 110x140 या पिक्सेलमध्ये आपल्याला फोटो पाहिजे आहे. त्यानंतर हस्ताक्षर तुम्ही सिग्नेचर बघू शकता. तर सिग्नेचर जी आहे ती 20 केबीमध्ये पाहिजे आहे. तिथं आपल्याला या प्रकारे आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर इथं बघा डॉक्युमेंट पेर्टेनिंग. ठीक आहे. म्हणजे इथं टू इसेन्शियल क्वालिफिकेशन म्हणजे यामध्ये काय करायचं आहे, SSC, ITI, NTC किंवा कुठलं तुमचं जर शिक्षण क्वालिफिकेशन झालेलं असेल तर त्याचं टोटल सगळ्यांची एकच PDF इथं तयार करायची आहे आणि 1 MB मध्ये PDF तयार करून ते आपल्याला अपलोड करायचे. असं नाही की बाबा तुमचं समजा तिथं ऑप्शन काय येणार की बाबा एकच ऑप्शन येणार, त्यामुळे तुम्ही एकच PDF निवडायचे. म्हणजे तुम्ही म्हणणार की बाबा SSCचं 10वीचं मार्कशीट तुम्ही निवडू शकता किंवा ITIचं, असं नाही. टोटल तुम्हाला जर तुमचं ITI कंप्लीट झालेलं असेल तर तुम्ही 10वी प्लस ITI प्लस तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे, डोमेसाईल आहे, ते सगळ्यांचं PDF बनवून एकाच PDF मध्ये तयार करून ती PDF 1 MB मध्ये तयार करून इथं अपलोड करायची आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. तर इथं आपण बघितलेलं आहे की बाबा आपल्याला कितीमध्ये अपलोड करायचं आहे. त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता प्रश्न कशा प्रकारे असणार आहेत. ठीक आहे. किती मार्काचे असणार आहेत आणि टाइम किती असणार आहे. मी तुम्हाला याची जी फॉर्म फिलअप करायची लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तिथे जाऊन तुम्ही फॉर्म अप्लाय करा. आणि मी हा व्हिडिओ बनवला आहे की बाबा सर्वांनी आपापल्या मोबाईलवरती किंवा कॉम्प्युटर लॅपटॉप असेल तर त्यावरती आपापला फॉर्म स्वतः भरावा. कारण जे तुम्ही 100-200 रुपये जे बाहेर देणार आहेत तर ते तुम्ही तुमच्या हातानं फॉर्म भरा. कारण कसं आहे, बाहेर देण्यापेक्षा आपलं आपण भरलेलं ते आपल्याला माहिती असतं की आपण कसं भरलंय. त्यांचं ज्या आपण कॅफेमध्ये जातो तर तिथं आपल्याला काय त्यांची स्क्रीन दिसत नसते. तर आपल्याला बी माहिती होतं की आपल्याला कुठं फॉर्म कसा भरायचा आहे. त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलाय. तर इथे तुम्ही बघू शकता की जी आपली टेस्ट असणार आहे ती लिखित टेस्ट म्हणजेच रिटन टेस्ट असणार आहे. तर इथे जे आहे इंटरव्ह्यू असणार आहे 50 मार्क सॉरी 100 मार्काचा. त्यापैकी 50 मार्काचा इंटरव्ह्यू असणार आहे आणि प्रत्येकी 2 गुण असे 100 मार्क असणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला 60% मार्क पडणे गरजेचं आहे. त्यानंतर भाग बी किंवा पार्ट बी जे आहे त्यामध्ये तुम्हाला बघा दुसरा इंटरव्ह्यू असणार आहे. यामध्ये कॅटेगरी दिलेली आहे. कॅटेगरीनुसार तुम्हाला इथं इंटरव्ह्यू आहे. तर बघा आपली जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी 2 मध्ये 2च्या पुढं मोडते. ठीक आहे. त्यामध्ये आपल्याला 50 मार्क असणार आहे. प्रत्येकी 2 गुण असणार आहे. ठीक. तर तुम्ही बघू शकता. त्यानंतर इथं जे आपल्याला रिटन टेस्ट असणार आहे तर ते रिटन टेस्टचा पॅटर्न कसा आहे बघा इथं. अनरिझर्व्ह कॅन्डिडेट म्हणजेच जनरलमध्ये जे कॅन्डिडेट आहेत तर त्यांच्यासाठी 80 पैकी 32 मार्क पाडणे गरजेचं आहे आणि स्किल टेस्ट आहे त्यामध्ये 100 पैकी 50 मार्क पाडणे गरजेचं आहे. आणि जे बाकीचे कास्ट आहेत किंवा कास्टमध्ये ज्या विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी 80 पैकी 24 मार्क पाडणे गरजेचं आहे रिटन टेस्टमध्ये आणि स्किल टेस्टमध्ये 100 पैकी 40 मार्क पाडणे गरजेचं आहे. ठीक आहे. तर इथं तुम्हाला बघू शकता तुम्ही इथं कशा प्रकारे इथं यांची जी माहिती दिली आहे ते तुम्ही पूर्णपणे वाचून घ्या जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती समजून येईल. ठीक आहे. तर चला आपण फॉर्म भरून घेऊया. इथं लिंक ओपन केल्यानंतर बघा तुमच्या समोर असा एक ऑप्शन येईल इंटरफेस येईल. तिथं आपल्याला फॉर्म अप्लाय करायचा आहे. तर इथं बघू शकता की अप्लाय यावरती क्लिक करायचं आहे. अप्लाय वरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा ऑप्शन येईल. त्यानंतर आपण पुढे आल्यानंतर लॉग इन बटनावर क्लिक करून आपण ज्या पदासाठी फॉर्म अप्लाय केला होता म्हणजे टेक्निशियन बी फिटरसाठी त्यावरती आपण क्लिक करून घेऊया. क्लिक केल्यानंतर जो आपण रजिस्टर्ड ईमेल ID आणि पासवर्ड आहे ते इथं आपण फिलअप करून घेऊया. पासवर्ड फिलअप केल्यानंतर आपल्याला कॅप्चा एंटर करून घ्यायचा आहे आणि सिम्पली लॉग इन बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे.
लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा एक नवीन ऑप्शन येईल, जिथे आपल्याला बेसिक डिटेल्स आपल्याला फिलअप करायचे आहेत. जसे की तुम्ही इथं बघू शकता. तर इथं बघा, आपलं जे बी नाव वगैरे असेल, फादर नाव, मदर नाव किंवा तुमचं नाव, तर तिथं तुमचं नाव जे आहे, तर इथं जसे 10वीच्या बोर्डावरती आहे त्याचप्रमाणे आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे. नंतर वडिलांचं नाव आणि आईचं नाव टाकून घ्यायचं आहे. मी ही सगळी इन्फॉर्मेशन थोडी सिक्युरिटीमुळं ब्लर करत आहे. त्यानंतर आपल्याला बँक अकाउंट नंबर, त्यानंतर बँक अकाउंट नेम, होल्डर नेम हे आपल्याला इथं फिलअप करून घ्यायचं आहे. त्यांच्या आत हे पहिल्यांदाच आहे की तुम्ही ही सर्व माहिती अगोदरच फिलअप करून घ्यायची आहे. तर इथं सर्वप्रथम अकाउंट होल्डर नेम म्हणजेच जसं की मी स्वतःचा फॉर्म भरत आहे, तर मी इथं आपला अकाउंट नंबर टाकून घेतो. तुमचं अकॉर्डिंग तुमचं नाव वगैरे बँक अकाउंट नंबर असेल तर ते इथं तुम्ही टाकून घ्या. ठीक आहे. इथं IFSC नंबर, बँक नेम आणि सिटी सिलेक्शन म्हणजेच कोणत्या सिटीसाठी अप्लाय करायचं आहे ते इथं आपल्याला सिलेक्शन करायचं आहे. तर बघा, IFSC कोड ही तुम्हाला माहिती नसेल तर तुमचं जे पासबुक असते त्या पासबुकवरती तुम्हाला SBIN किंवा स्टेट बँकेचं असेल तर SBIN असे IFSC कोड असेल, आणि ॲक्सिस वगैरे असेल तर AXU असे एक IFSC कोड असते. तर बघा, इथं आपण अजून एकदा रिचेक करू की आपली माहिती बरोबर आहे का. तर इथं बघा, ऑप्शन 1, 2 असे 3 असे 3 ऑप्शन दिलेले आहेत, जिथं आपल्याला रिटर्न एक्झाम द्यायचे आहे. खरं तर हे जे एक्झाम आहे ते रिटर्नमध्ये आहे, म्हणजेच बहुपर्यायीच असणार आहे, रिटर्नमध्ये आहे. तर इथं आपल्याला काय करायचं आहे, जिथं आपण एक्झाम देणार आहे तर त्यासाठी आपल्याला 3 ऑप्शन म्हणजे 3 सिटी असे निवडायचे आहेत की तिथं आपल्याला एक्झाम देता येईल. तर बघा, इथं आपण 3 सिटी निवडलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला पुढच्या स्टेपला आपण हे आलो आहोत. तर इथं बघा, ही माहिती मी अगोदर फिलअप करून घेतलेली होती. तर इथं तुम्ही पण तुमची माहिती तुमच्या अकॉर्डिंग फिलअप करून घ्या. इथं तुमची सिटी, स्टेट हे सगळं फिलअप करून घ्या. त्यानंतर तुमचा पिनकोड जो काय असेल ते इथं टाकून घ्या. नंतर तुमचा आधार कार्ड नंबर असेल, त्यानंतर तुमचा ॲड्रेस असेल तर इथं ॲड्रेस तुम्ही टाकून घ्या. तर बघा, इथे एक ऑप्शन आहे की बाबा तुमचं नियरेस्ट रेल्वे स्टेशन कुठलं आहे. म्हणजे जर तुम्हाला जर रेल्वे स्टेशनने किंवा रेल्वेने यायचं असेल, कुठं परीक्षेला तुम्ही जात असाल, तर त्यासाठी यांनी इथं रेल्वे स्टेशन तुम्हाला विचारलेलं आहे की बाबा तुम्ही कुठून आणि कुठल्या सिटीला तुम्ही अप्लाय केला आहे रिटर्न टेस्टसाठी, तर तिथपर्यंत तुमचं जे येण्याचं जे कॉस्ट असणार आहे किंवा फी असणार आहे ती, ही जी एक्झाम आहे किंवा ही जी भरती करणारी जे ही आहे म्हणजे संस्था असेल किंवा जॉब असेल, तर ही तुम्हाला ते पे करणार आहेत. तर त्यासाठी तुम्हाला हे अगोदर प्रश्न विचारला आहे. त्यानंतर सेव्ह करून आपल्याला नेक्स्ट पेजवरती जायचं आहे. नंतर इथं तुमचे जे ITI किंवा SSC असेल तेही जर तुम्ही केलेलं असेल तर येस करा, अदरवाईज नो करू शकता. त्यानंतर तुम्ही कोणत्या इयरमध्ये, कोणत्या मंथमध्ये तुम्ही पासआउट झाला आहे ते इथं सिलेक्ट करायचं आहे. इथं सिलेक्ट केल्यानंतर बघा, इथं आपल्याला एक क्लास डिव्हिजन म्हणजेच तुम्ही कोणत्या क्लासमध्ये, फर्स्ट क्लासमध्ये पास झाला आहे, सेकंड क्लासमध्ये झाला आहे ते इथं आपल्याला टाकून घ्यायचं. जसे की इथं मी टाकून घेतो सेकंड क्लास. ठीक आहे. तर इथं टाकल्यानंतर सॉरी, थोडं मेसेज येते त्यामुळं. तर इथं टाकल्यानंतर आपल्याला जे बोर्ड आहे तुमचं ITI ज्यामधून झालं आहे, तर त्या कॉलेजचं बोर्ड कोणतं आहे ते तुमच्या ITIच्या सर्टिफिकेटवरती असते. तर इथं माझ्या कॉलेजचं बोर्ड हे दिल्ली आहे, तर इथं मी दिल्ली सिलेक्ट करतो किंवा टाकून घेतो. नंतर मी इथं 2 वर्षाचा जे कोर्स आहे ते मी इथं टाकून घेतो. नंतर जे आपल्याला मार्क्स टाईप आहे ते इथं मार्क्समध्येच आपल्याला ऑप्शन निवडायचा आहे. CGPA हा ऑप्शन निवडायचा नाही, कारण त्यासाठी
आपल्याला जास्त डोकं लावायची गरज नाही किंवा त्याला आपल्याला खूप CGPA काढण्यात टाईम वाया जाऊ शकतो. तर त्यासाठी आपल्याला डायरेक्ट मार्क्समध्ये निवडून जे आपले मॅक्झिमम मार्क्स आहेत ते टाकून ऑप्टेंड मार्क आपल्याला इथं टाकून घ्यायचे आहेत. तर बघा आपल्याला पर्सेंटेज इथं टाकायचे. तर पर्सेंटेज कोणाला काढता येत नसेल तर ते पण मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर चला ते पर्सेंटेज आपण कसं काढू शकतो ते इथं आपण बघूया. तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, जे आपल्याला 1200 पैकी किती मार्क पडले तर समजा इथं 945 पडलेत भागिले 1200 करायचं आहे आणि सिम्पली आपल्याला एक पर्सेंटेजचा ऑप्शन म्हणजे सिम्बॉल लावून टाकायचा आहे. तर बघा इथं 78.75 ही माझे पर्सेंटेज आलेले आहे ते इथे मी टाकून घेतो. मी ही जी सगळी इन्फॉर्मेशन आहे ही मी ब्लर करतोय कारण सिक्युरिटीसाठी मला ही ब्लर करावी लागते. त्यानंतर बघा इथं 10वी-12वीचं जे आपले क्वालिफिकेशनचं जे शिक्षण आहे किंवा त्याचे जे मार्क आहेत ते इथे आपल्याला मार्क जे आहे ते CGPA मध्ये इथं बी भरायचं नाही, तिथं मार्कमध्येच भरायचं आहे. मार्काचा हा ऑप्शन निवडायचा. त्यानंतर आपले जे मॅक्झिमम मार्क आहेत आणि ऑप्टेंड हे तर आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. तर बघा तुमचं शिक्षण झालेलं असेल त्यावरून सुद्धा इथं तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. तर बघा इथं अदर एज्युकेशनचा बी ऑप्शन इथं दिलेला आहे. तर तुमचं जर अजून कोणतं शिक्षण झालेलं असेल तर ते सुद्धा इथं टाकून घेऊ शकता. जसे की माझा आता MSc हा कोर्स झालेला आहे तर ते इथं मी टाकून घेणार आहे. नंतर तुम्हाला जर एक्सपिरियन्स कोणत्या गोष्टीत असेल किंवा तुम्ही कुठं जॉबला वगैरे असाल तर ते पण इथं टाकू शकता. कुठल्या पोस्टिंगला आहे आणि किती तारखेपासून किती तारखेपर्यंत आहे हे इथं तुम्ही टाकून घेऊ शकता. बघा माझा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच आहे की बाबा आपल्या जी मराठी पोरं आहेत तर त्यांना हा व्हिडिओ पूर्णपणे समजून घ्यावा आणि स्वतःच्या मोबाईलवरती स्वतः फॉर्म भरून घ्यावा. जेणेकरून जे स्वतःचे जे फी आहे किंवा आपण कॅफेमध्ये गेला तर स्वतःचे 100 रुपये 150 रुपये काय असतील तुमच्या इकडे तर ते जेवढी फी आहे तेवढी जावी. त्यामुळे माझा हा व्हिडिओ बनवण्याचा एवढाच उद्देश आहे की तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवरती हाताने फॉर्म घरच्या घरी बसून भरू शकता. ठीक आहे. नंतर इथं सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करून पुढे जायचं आहे आणि इथं आपल्याला विचारलं आहे की बाबा आर यू एम्प्लॉईड म्हणजे तुम्ही कुठं कामाला आहेत का किंवा काम केलं आहे का. तर इथं येस असेल तर येस करा, नसेल तर नो करू शकता. असेल तर येस करा किंवा नसेल तर नो करा. तर इथं बघा एक्सपिरियन्स पण विचारलेला आहे. एक्सपिरियन्स असेल तर येस करू शकता, नसेल तर नो करा. ठीक आहे. नंतर बघा इथं आपल्याला विचारलेलं आहे की बाबा तुम्ही स्पोर्ट पर्सन आहात का. तर इथं पण तुम्ही असेल तर येस करा, नसेल तर नो करून टाका. त्यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ द्यायची आहे. डेट ऑफ बर्थ ही तुमच्या आधार कार्डच्या प्रमाणे द्यायची आहे, जेणेकरून यामध्ये काही चुका होऊ नये. कारण जास्त करून जे आधार कार्डप्रमाणे जी तुमची डेट ऑफ बर्थ आहे तीच इथं तुमची डेट ऑफ बर्थ मानली जाते. सेव्ह अँड नेक्स्ट करून आपण पुढे जाऊया. पुढे आल्यानंतर इथं आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. तर बघा इथं फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर सिग्नेचर आहे, एसेन्शियल क्वालिफिकेशन म्हणजेच सर्टिफिकेट वगैरे 10वीचे मार्कशीट असते ते इथं आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. तर बघा एसेन्शियल एज्युकेशन डॉक्युमेंट्स आहेत ना, यासाठी मी एक व्हिडिओ बनवून यामध्ये टाकतो, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल. तर इथून पुढं मला व्हिडिओ बनवण्याचा थोडा प्रॉब्लेम आला त्यामुळे मी बनवला नाही. तर इथून पुढचा जे तुम्हाला ऑप्शन आहे तो फक्त पेमेंटचा राहतो आहे. तर तुम्ही इथं पेमेंटवरती क्लिक करून तुम्ही UPI द्वारे किंवा QR स्कॅनद्वारे अपलोड फोटो फोनपेवरती करून किंवा स्कॅन करून तुम्ही पेमेंट करू शकता. त्याच्यासाठी आपल्याला 500 रुपये फी आहे ह्या जॉबसाठी. तर तुम्ही हे स्कॅन करून तुम्ही तुमचं पेमेंट करू शकता. बाकी यामध्ये बाकी संपलेला आहे. तर त्यासाठी तुम्हाला जर काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा, जेणेकरून ती प्रॉब्लेम तुमची सॉल्व्ह होईल. आणि व्हिडिओ पूर्ण बघा, कारण एखादा जर तुम्ही व्हिडिओ थोडासा पुढे गेला तर तुमची जे फॉर्म भरण्याची जे सिक्वेन्स आहे ती चुकू शकते. ठीक आहे. आणि तुम्हाला जर कोणत्या विषयावरती किंवा कशावरती अजून जर व्हिडिओ पाहिजे असेल
तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. मी त्यावरती अजून एक व्हिडिओ घेईन. आणि इन्स्टाला पण आपला चॅनल आहे FK एज्युकेशन. ठीक आहे. तर तिथं आपण जे आपले एज्युकेशनविषयी किंवा जॉबविषयी माहिती असते तर ती तिथं आपण टाकत असतो. तिथं पण तुम्ही जाऊन फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला डेली रोजच्या रोज माहिती भेटत जाईल. ठीक आहे. धन्यवाद. जर पुढे काही अडचण आली तर कमेंटमध्ये नक्की विचारा.